अरे पप्पा, हो पप्पा तुम्ही कुठे गेला होतात? कधीपासून वाट बघते मी तुमची. तू इथे? सॉरी, मी परमिशन न घेताच आत आले. तिथे बाहेर कोणीच नव्हतं म्हणून. हे माझं घर नाही आणि हे ज्यांचं घर आहे ते बाहेर गेले. सो ते येतील ना तेव्हा नंतर या तुम्ही. तुम्ही? तारा, मी आई आहे तुझी. हे असं आहो जाओ करून मला परक का करतेस बेटा? आई म्हणून जन्म दिला असशील तू, पण माझी आई कसं नाही झाली तू. तारा, इतकं कडू नको ग बोलू माझ्याशी. मी तुला भेटायला आले होते अगं. मकर संक्रांतीच्या दिवशी तुझ्यासोबत काय झालं ते कळलं मला. ते लोक तुला अशी कशी वाईट वागणूक देऊ शकता? मला अजिबात आवडलेलं नाहीये ते. खूप वाईट वागलेत ते लोक तुझ्याशी. मला वाटलं त्या सगळ्यानंतर तू खूप टेन्स्ड असशील म्हणून तुला भेटायला आले. शेवटी आई आहे ना मी तुझी. आईची काळजी समजून घे बेटा. हे बघा, मी तुम्हाला सांगितलं ना की हे घर माझं नाहीये. हे ज्यांचं घर आहे त्यांची परमिशन घ्या आणि मग या. तारा प्लीज, म्हणजे तू मान्य करतेस ना की हे घर तुझं नाहीये? मग का राहते अशा परक्या घरात? बेटा विसरू नको, तुझं एक हक्काचं घर आहे जे तुझं स्वतःच आहे. माझं हक्काचं घर आता राहिलंच नाही. त्या घरातून सुद्धा मला त्यांनी हाकलून दिलंय. तुमचीच कृपा म्हणायची. थँक्स टू यू. तारा, असं नाहीये बेटा. तारा, अगं ते घर तुझं हक्काचं नाहीये. ते सासर आहे तुझं. आपलं घर तुझं हक्काचं घर आहे बेटा. ज्या घरात तुझा जन्म झाला, तू लहानाची मोठी झालीस, आपण इतके छान क्षण ज्या घरात घालवले ना, आपलं ते घर तुझं हक्काचं आहे. चल बेटा, आपल्या घरी चल. मी तुला घ्यायला चल. कुठल्या तोंडाने तुम्हाला आज घरी घेऊन जायला आलीयस ग? तुझ्या चुकांची शिक्षा मला भोगावी लागते. ही जी काय माझ्यावर वेळ आली ना ती फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आली. तुझ्यामुळे मी सगळं गमावून बसले ग. माझं नाव तर खराब झालंच आहे, पण माझ्या हक्काची माणसं सुद्धा गमावून बसली. काय ऐकलं मी तुझं सगळं? पश्चाताप होतोय मला आता सगळ्या गोष्टींचा. त्या प्रत्येक शब्दाला हो हो करत राहिले आणि माझ्या पायावर धोंडा मारून घेतला मी. तुला ऐकलं नसतं ना तर आज सुखाचा संसार करत असते ग. या जगात तुझ्यासारखी आई नसते. तुला ना आई म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटते.